पेट्रोल डिझेल दरवाढीचा मालवाहनधारकांना मोठा फटका बसतोय। भाडं वाढल्यास ग्राहक मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली। जुन्या भाड्यात वाहन चालवणं परवडत नसल्याची तक्रार पेट्रोल डिझेलच्या वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकही हैराण झाले। आता याचा मोठा फटका मालवाहतूक करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनाही बसू लागलाय। डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे गोंदिया शहरातील छोटे वाहतूकदार सध्या आर्थिक अडचणीत आले। भाडं वाढवावं तर ग्राहक तयार होत नाहीत आणि जुन्या दरात वाहतूक करावी परवडत नाही, अशा दुहेरी संकटात ते अडकले। डिझेलचे रेट वाढल्यानंतर काय डिझेलचे रेट न वाढले, सगळे जे ऑइल पेट्रोल सगळे भाव वाढलेले आहेत। त्या प्रकारे कसं आहे की भाडे वाढ झालेली नाही आहे। कस्टमर असा वाढतोय की आम्ही फक्त गाडीवाले डिझेलच्या हिशोबाने गाडी चालवली पाहिजे, बाकी काही ते पाहत नाही आहे। 2 ते 250 या हिशोब भाडं काही देणार नाही, लोक देतच नाही। तुमची काय मागणी आहे आता? आमची मागणी अशी आहे की पेट्रोलियम पदार्थावर कमी व्हायला पाहिजे, त्यावर थोडा आपला धंदा पाणी चालण्याचा आम्हालाही रोडवर रस्त्यावर यावं लागणार आहे। समस्या अशी आहे की आता भाड्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे होती, पण ग्राहक जो असतो कस्टमर भाडा त्याच जो पुराणा भाडा आहे त्याच भाड्यामध्ये गाडी पाहिजे आहे असं बोलतो। डिझेल वाढल्याने आम्हाला परवडत नाही आहे आणि ग्राहक जो आहे तो ग्राहक जो पुराणा भाडा आहे त्याच भाड्यामध्ये गाडी पाहिजे आहे असं बोलतो आहे। त्याच्यामुळे आमच्यावर आता उपासमारीची पाळी येणार आहे।